मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहेत, कशासाठी गोळीबार करतायत आणि काय म्हणून केला याची निश्चितपणे माहिती मिळेल. आज परमपूज्य भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करायला आलो होतो. केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारा एक अनुयायी वर्ग आहे. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याच्यावरतीच आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली त्या घटनेत सुद्धा त्याचं रूपांतर त्यांनी केलं. आणि म्हणून केवळ मतदलित असं नव्हे तर संपूर्ण देशात सहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी, ज्ञान प्रबोधन करणारी अशी घटना आहे. आणि म्हणून अशा महामानवाला अभिवादन करताना एक मनाला वेगळा आनंद मिळतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करायला येत असतो. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार, त्यांनी दिलेली विचारसरणी ही या देशातील प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त करतो. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरणार? आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली आहे, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि म्हणून ती बैठक आजच्या ऐवजी उद्या ठेवलेली आहे. आणि उद्या एकदा बैठक झाली की त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत आणि त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या. परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडून पण तशा प्रकारचं निमंत्रण येणं गरजेचं आहे. सर, राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या घराबाहेर म्हणजे बांद्रा निवासस्थानी गोळीबाराची घटना घडलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहेत, कशासाठी गोळीबार करतायत आणि काय म्हणून केला याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या तर ते सगळेच माणसं समोरच होती, त्याच्यामुळे आलेले नाही. पण आता ही कुठली पण मला माहिती नाही, पण गोळीबार झालेला आहे तर त्याची सखोल अशी माहिती आणि पोलीस ती निश्चितपणे माहिती काढतील. हर साल हम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर जी को अभिवादन करने आ जाते हैं क्योंकि बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब आम्बेडकर ने जो विचार दिया है विचार इस देश के लिए बहुत एक अपने लोकशाही की प्रक्रिया आगे ले जाने वाला है. इसलिए उनका विचार हर कोई भी पार्टी रहे, हर भारत के नागरिक ने आत्मसात करके अपने आगे की दिशा तय करनी चाहिए. सर, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है महाराष्ट्र में किस तरह से देखते हैं? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीरता से दखल लेनी चाहिए. बारंबार ऐसा अगर कोई घटना होती है तो उसके बारे में
राज्य शासन ने भी पुलिस को फ्री हैंड दे के तुरंत उसके ऊपर एक्शन लेंगे। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं नहीं हो सकती है। सर, चुनाव को लेकर मनसे की अगली बैठक कब होने वाली है? बैठक में क्या निर्णय लिया? आज बैठक थी, मगर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक हमने कल रखी है, और कल मोस्टली बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या है, क्या करना है। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।